भारतात जमीन मालमत्तेच्या विवादामुळे 400हून अधिक प्रकरणं दररोज कोर्टात दाखल होतात। महाराष्ट्रातील 40% प्रकरणांचं कारण हे कागदपत्रातील चुका आणि 7/12 वरील चुकीच्या नोंदी आहे। म्हणजेच नावात चूक, सर्वे नंबर चूक किंवा एकाच जमिनीवर अनेक लोकांकडून जमीन मालकीचे दावे। आणि यामध्ये सर्वात वाईट गोष्ट की प्रत्येक तिसरा जमीन खरेदीदार व्यक्ती या समस्यांमध्ये अडकतो, कारण 90% लोकांना माहीतच नाही की 7/12 मध्ये काय पाहायचे असते। जर तुम्हाला वाटतं की त्या तिसऱ्या व्यक्तीमध्ये तुमचं नाव नसावं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी सुहास साबळे आणि आपण पाहत आहात रिअल इस्टेट अवेअरनेस सिरीज। आपल्या या चॅनलवर आपण जमीन गुंतवणूक आणि प्लॉट खरेदी संबंधित माहिती सोप्या भाषेत समजून घेत असतो। आजचा आपला विषय आहे की 7/12 हा कसा वाचायचा, त्यामध्ये कोणते मुद्दे हे तपासून घ्यायचे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वाची माहिती या चॅनलवरून आम्ही देत असतो। हीच माहिती तुम्ही इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांचं नुकसान हे टळू शकतं। चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पहिल्या प्रश्नाने। 7/12 उतारा म्हणजे नेमकं काय? सर्वात आधी समजून घेऊया 7/12 ही नेमकी काय भानगड आहे। 7/12 हा केवळ कागद नाही तर ती कुंडली आहे तुमच्या जमिनीची। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्र महसूल जमीन कायद्यानुसार जमिनीचे रेकॉर्ड्स हे विविध नमुन्यात ठेवले जातात। त्यापैकी गाव नमुना नंबर 7 ज्यामध्ये जमिनीची मालकी, जमिनीचं क्षेत्रफळ आणि मालकी हक्क यांची नोंद असते। त्यानंतर गाव नमुना नंबर 12 यामध्ये जमिनीवर घेतली जाणारी पिके, पाण्याचं साधन आणि लागवडीची नोंद ही माहिती असते। जेव्हा हे दोन नमुने एकत्र केले जातात तेव्हा होतो तुमचा 7/12 उतारा। आता प्रत्यक्षात 7/12 उतारा वाचायला शिकूया। तुमच्या उताराच्या वरच्या भागात काही महत्त्वाचे रकाने असतात। उदाहरणार्थ अ, गाव, तालुका, जिल्हा, यावरून तुमची जमीन नेमकी कुठे आहे हे समजते। ब, सर्वे नंबर, गट नंबर, जसा तुमचा आधार नंबर असतो तसा तुमच्या जमिनीचा हा सर्वे नंबर असतो। क, भोगवटा वर्ग, जे सर्वात महत्वाचा आहे, कारण इथेच खूप लोक फसतात। जमिनीचे प्रामुख्याने 2 वर्ग असतात। वर्ग 1 ही जमीन स्वतंत्र असते, तुम्ही ती जमीन कोणालाही विकू शकता किंवा गहाण ठेवू शकता। वर्ग 2 ही जमीन नियंत्रित असते, ही जमीन विकण्यापूर्वी किंवा हस्तांतरित करण्यापूर्वी तुम्हाला कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते। जर तुम्ही वर्ग 2 ची जमीन परवानगीशिवाय घेतली तर तुमचा व्यवहार रद्द होऊ शकतो। ड, क्षेत्रफळ म्हणजेच एरिया, जमिनीचे मोजमाप येथे हेक्टर आणि आर मध्ये दिलेले असते। 1 हेक्टर बरोबर 100 आर म्हणजेच सुमारे 2.5 एकर। येथेच एक उल्लेख असतो, तो म्हणजे पोटखराबा। पोटखराबा म्हणजे अशी जागा जी लागवडी योग्य नाही, उदाहरणार्थ रस्ता, खडक किंवा नाल्याची जागा। आता उतार्याच्या उजव्या बाजूला खाली पहा, तिथे एक रकाना असतो ज्यामध्ये लिहिलेलं असतं इतर हक्क। हा रकाना तुमच्यासाठी फार महत्वाचा असतो, कारण येथे जमिनीवर असलेले सर्व बोजे आणि निर्बंध लिहिलेले असतात। उदाहरणार्थ 1, बँक कर्ज, जर मालकाने बँकेतून कर्ज घेतलं असेल तर त्या बँकेचं नाव ह्या रकान्यात दिसतं। 2, न्यायालयीन वाद, जर जमिनीवर काही कोर्ट केस चालू असेल तर त्याची नोंद या रकान्यात दिसते। 3, पुनर्वसन किंवा सरकारी आरक्षण, जर सरकार ती जमीन रस्ता किंवा इतर काही प्रकल्पासाठी घेणार असेल तर त्याची माहिती येथे मिळते। पण इतर हक्क हा रकाना जर रिकामा असेल तर समजायचं ती जमीन निर्दोष आहे, म्हणजेच टायटल क्लिअर आहे। तुम्ही 7/12 वर नावाच्या समोर गोल कंसात काही नंबर पाहिले असतील, याला फेरफार क्रमांक असे म्हणतात। याचा अर्थ असा की त्या जमिनीच्या मालकी हक्कात कधीतरी बदल झाला आहे। जर कोणाचे नाव हे गोल कंसात असेल तर याचा अर्थ त्यांचा मालकी हक्क त्या जमिनीवरून संपला आहे आणि नवीन मालकाचे नाव नवीन फेरफार क्रमांकानुसार चढवले गेले आहे। जमीन खरेदी करण्यापूर्वी मागच्या 30 वर्षाचे फेरफार नंबर पाहणे गरजेचं आहे। आतापर्यंत आपण गाव नमुना नंबर 7 यावरची माहिती पाहिली, तर आता आपण पाहूया गाव नमुना नंबर 12 यावरची माहिती। उतार्याचा खालचा भाग यालाच म्हटलं जातं गाव नमुना 12। याचा उपयोग काय असतो? 1, बँक कर्ज, पिकांच्या नोंदीवरून बँक तुम्हाला पीक कर्ज देते। 2, नुकसान भरपाई, दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाल्यास सरकार याच नोंदीवरून मदत जाहीर करते। 3, येणे
किंवा ज्याला आपण बिगर शेती म्हणू. जर तुम्हाला जमीन बांधकामासाठी वापरायची असेल तर तिथे तुम्हाला पिकांची नोंद बंद करून जमीन बिगर शेती करावी लागते. आता पाहूया हा 7/12 आपण कसा मिळवू शकतो. पूर्वी 7/12 उतार्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागायच्या, पण आज तो आपण घर बसल्या काढू शकतो. त्यासाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट महाभू अभिलेख यावर जा. सदर वेबसाईटची लिंक ही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळेल. तिथे आपला विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर टाका आणि 7/12 डाउनलोड करा. लक्षात ठेवा, कायदेशीर कामासाठी डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 वापरा. तर मित्रांनो, 7/12 हा फक्त एक कागदच नाही तर तुमच्या कष्टाच्या पैशांची एक सुरक्षा आहे. जमीन घेताना फक्त जमिनीचीच पाहणी करू नका, तर 7/12 उतार्यावरचे एक एक अक्षर बारकाईने पहा. तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती इतरांसाठी महत्वाची वाटत असेल तर नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपण या चॅनलद्वारे देत असतो. त्यासोबत बेल बटन प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. कारण पुढील व्हिडिओ आपण पाहणार आहोत अट उतारा आणि त्याचं महत्व. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.